राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आज मी या ठिकाणी लोकशाही साहित्य रत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या रजिस्ट्रेशन बॉडीचा अध्यक्ष दामोदर भीमराव साठे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जगभरात जे जयंती उत्सव सोहळा हे आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत असतानाच त्याचा जगभरातला एक भाग म्हणून शहरामध्ये सांगोला शहरामधली जे जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत असतो, ही जयंती आम्ही रजिस्ट्रेशन बॉडीच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतानाच आम्हाला अशी एक अडचण आली की व्यापारी विविध क्षेत्रातल्या लोकांनी विविध क्षेत्रातल्या पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी व आम्हाला देणगी देणारे जे आमच्याकडे डॉक्टर आहेत, आमच्याकडे व्यावसायिक आहेत, त्यांचा प्रतिशब्द आम्हाला किंवा प्रतिप्रश्न आला की आपण या ठिकाणी देणगीला येता या ठिकाणी आम्हाला डुप्लिकेट पद्धतीनं आपल्याला या पावत्या डुप्लिकेट पद्धतीनं दुसऱ्यांनी आम्हाला पावती दिली। या पावत्या डुप्लिकेट पद्धतीनं असताना ही आम्ही पावती तुम्हाला द्यायची का आम्ही त्या मंडळाला द्यायची, तर याच्या नावाखाली जे लोकांनी या ठिकाणी याचा अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून जो व्यवसाय चालू केलेला आहे किंवा जे वसुली चालू केलेली आहे, अशा ज्या आम्ही आता दाखवलेल्या या पत्रानुसार जे यांचं या रजिस्ट्रेशन बॉडीच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचा किंवा कसलाही याच्यामध्ये या रजिस्ट्रेशन बॉडीचं हे पावती पुस्तक असून हे रजिस्ट्रेशन बॉडीचा अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो, सर्वांना आवाहन करू इच्छितो की या पावतीच्या माध्यमातून जर आपल्याला रजिस्ट्रेशनची पावती जर का व्यापारी वर्गात असो, विविध क्षेत्रात असो किंवा आमच्या सांगोला शहरामध्ये कोणाला जर ह्याची पावती मिळत असेल तर त्यांनी ती देणगी स्वरूपात ती पण देणगी त्यांनी द्यावी। अन्यथा अशा कुणी पुस्तकं छापणं किंवा व्यवसाय करून ह्याच्यामध्ये काय आपल्याकडे वसुलीला येणाऱ्याकडे आपण ही मागणी किंवा त्यांचं देणगीचं पुस्तकात ती पावती करू नये असे एक आम्ही या ठिकाणी आवाहन करू इच्छितो। आता सांगण्याचं तात्पर्य काय की आम्ही शासनाकडे याचं ऑडिट करतो। आम्ही रजिस्ट्रेशन बॉडी ऑडिट 2021 पासून आज जागात आम्ही धर्मदायक याचं ऑडिट करतोय। आम्ही या ऑडिट प्रमाणे 21 पासून आज 24-25 या ठिकाणी आम्ही जयंतीचं या शहरामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाला एक बाधा असो किंवा या कार्यक्रमाला गाठबोल लावण्यासाठी हे जर कोण असलं काय कृत्य करत असेल तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आमच्याकडे ज्या पद्धतीनं असं रजिस्ट्रेशन आहे, हे रजिस्ट्रेशनचं आमच्याकडे प्रमाणपत्र आहे, असं प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन कोणाकडे असेल तर त्यांनी ती देणगी किंवा ते पावती पुस्तक घेऊन फिरावं, अन्यथा त्याच्यावर पोलीस स्टेशन किंवा प्रशासनानं अशा लोकांना कायदेशीर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी अशा पद्धतीचं या ठिकाणी मी मागणी करू इच्छितो की येणाऱ्या समाजामधले तेढ निर्माण करणं किंवा उद्या भावी आयुष्यात आमच्या कुठल्या पिढीला या असल्या माध्यमातून त्यांनी जर टेन्शन देऊन हे असलं काय कृत्य करायचं जर घडलेलं असेल तर आम्ही त्या लहुजी पॅंथर सेनेचं नाव घेतो। असं पावती पुस्तक करणं किंवा असलं काय करून जर गावामध्ये शहरामध्ये असलं वातावरण जर दूषित करत असतील तर या प्रकारचं निवेदन आम्ही सांगोला पोलीस स्टेशनला करणार आहोत। आणि याची दक्षता म्हणून मी या ठिकाणी पत्रकार परिषद प्रेस कॉन्फरन्स या व्हिडिओद्वारे घेऊन आपल्या सर्वांना पत्रकार असेल, सांगोल्यातल्या सर्व विविध क्षेत्रातल्या सर्व व्यापारी वर्गांना, सर्व डॉक्टर असतील, आमचे संबंधित आम्हाला देणारे देणगीचे पुढारी असतील, त्यांना सर्वांना आम्ही आवाहन करू इच्छितो की आपण या असल्या कुठल्याही पावतीला वर्गणी न देता त्यांचं कायदेशीर कारवाई करण्याचं आम्हाला सहकार्य करावं। एवढं या ठिकाणी बोलून मी माझं 2 शब्द संपवतो। जय लहुजी, जय भीम।